नमस्कार. आज आपण नेटसर्फ डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून कंझ्युमरसाठी जो ॲप बनवलेला आहे नेटसर्फ वर्ल्ड या नावाने, याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. प्रथम आपण नेटसर्फ वर्ल्ड हा ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचा एक ॲप आहे, याच्यामध्ये जायचं आहे. प्ले स्टोअर म्हणजे तुम्हाला कोणत्याही नवीन ॲप जर हवे असतील तर त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर समोर स्क्रीनवरती तुम्हाला प्ले स्टोअर दिसतं आहे, तर या ठिकाणाहून आपण पहिलं प्ले स्टोअर ओपन करूया. नंतर खाली ॲप्स नावाचा ऑप्शन याच्यावरती क्लिक केल्यावरती वरती सर्च बार ओपन होईल आणि त्या ठिकाणाहून आपण नेटसर्फ वर्ल्ड NETSURF नेटसर्फ वर्ल्ड वरती स्क्रीनवर आलेला आहे, तर याच्यावरती क्लिक करूया. नेटसर्फ वर्ल्ड हा जो ॲप आहे तर थोडक्यात सिम्बॉल सांगतो. ब्लॅक कलरमध्ये आहे नेटसर्फ वर्ल्ड लिहिलेलं आणि माणसाच्या डोक्याचा येलो कलरमध्ये एक सिम्बॉल आहे, तर तो आपण इन्स्टॉल करायचा आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कोणता ॲप आपण ॲक्च्युली इन्स्टॉल करतो आहे. 14.8 MB तो ॲप आपण सर्वांनी डाउनलोड करायचा आहे. जर आपण नेटसर्फचे कंझ्युमर बनवू इच्छिता किंवा आपण नेटसर्फचे काही प्रोडक्ट आपल्याला माहिती घ्यायची असेल तर. ॲप ओपन झालेलं आहे. ॲप ओपन केल्याबरोबर आपल्याला स्क्रीनवरती आलं आहे वी प्रॉमिस ऑथेंटिक अँड प्युअर प्रोडक्ट आणि याच्या खाली एक नेक्स्ट ऑप्शन आहे, तिथं आपण क्लिक करूया. नोटिफिकेशनसाठी आपण अलाव केलं आहे. तर या ठिकाणी प्रोडक्ट डायरेक्ट आपल्या स्क्रीनवर ओपन झाले. आपण रजिस्टर केलेलं नाही आहे. आपण नेटसर्फ वर्ल्ड होमच्या शेजारी डाव्या साईडला 3 आडवे बार आहेत, 3 लाईन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर इथं कंझ्युमरचं कुठलंही नाव आलेलं नाही. म्हणजे याचाच अर्थ अजून कंझ्युमर हा आपला लॉग इन झालेला नाही आहे, त्याचं तिथं नाव रजिस्टर होणं बाकी. तर मग रजिस्टर आपल्याला झाल्याशिवाय प्रोडक्ट ऑर्डर करता येत नाही. त्यासाठी एक एक्झाम्पलसाठी आपण पाहूया की हेल्थ केअरची जी रेंज दिसते शॉप नाव, याच्यावर मी क्लिक केलं तर जे काही प्रोडक्ट ओपन झालं आहे स्क्रीनवरती सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे ॲसिडिटी रेमेडी म्हणून, त्याच्यावरती आपण ॲड करून पाहू. तर इथे प्लीज लॉग इन ऑर रजिस्टर फॉर ग्रेट शॉपिंग एक्सपिरियन्स आणि त्याचा मी ओके बोलतो. म्हणजे रजिस्टर जर झालं नसाल तर तुम्हाला स्वतःला रजिस्टर करून घ्यावं लागेल तुमच्या मोबाईल नंबरने. आता मोबाईल नंबर टाकल्यावरती ते OTP विचारेल. आता OTP आला आहे, तुम्ही तो सबमिट केला. ऑलरेडी आता जो कंझ्युमर आहे यांचं लॉग इन ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं डायरेक्ट आपण होमच्या समोरच्या 3 बारमध्ये चेक करू. हनुमंत वडगुले. आता हे माझे कंझ्युमर आहे त्यामुळे यांचं स्वतःचा मोबाईल ॲपमध्ये यांचं नाव रजिस्टर झालेलं आहे, रजिस्टर ID पण आला आहे. तर या ठिकाणी त्यांचं माय अकाउंट, कस्टमर केअर, आपल्या कंपनीचा कस्टमर केअरचा नंबर या ठिकाणी आहे, जो तुम्ही खाली स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फोन करून विचारू शकता. त्याच्यानंतर आहे खाली टर्म्स अँड कंडिशन, कंपनीच्या काय पॉलिसी आहेत प्रोडक्टबद्दलच्या, डिस्पॅचच्या, याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. आता बघा स्क्रीनवरती जर पाहिलं तर ॲडव्हर्टाईजसारखी चालू आहे स्क्रीनवरती. तर ते नवीन आलेले प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातात. प्रोडक्टचं पॅकेजिंग चेंज झालं असेल किंवा नवीन प्रोडक्ट साईजमध्ये चेंज झाला असेल तर सगळे प्रोडक्ट इथं इंट्रोड्यूस केले जातील होम पेजवरती. आता जे प्रोडक्ट अवेलेबल आहेत याच्याविषयी थोडक्यात पाहू. शॉप नाव हा जो ऑप्शन दिला आहे त्याच्यावरती आपल्याला पहिलं आहे हेल्थ केअर, आरोग्याचे सगळे प्रोडक्ट आहे जे माणसांसाठी बनवले. पर्सनल केअरमध्ये काही प्रोडक्ट आहेत जे आपल्या हेअर केअर, बॉडी केअर, स्किन केअर यासाठी आहेत. कलर कॉस्मेटिक्स म्हणजे हे मेकअपची रेंज आहे, याच्यामध्ये लिपस्टिक सारखे भरपूर असे प्रोडक्ट आहेत, काजळ, जे महिलांसाठी खास बनवलेले आहेत. ॲग्रिकल्चर हा जो डिपार्टमेंट आहे, शेतीचे प्रोडक्ट याच्यामध्ये टॉनिक, स्टिकर, ग्रोथ प्रमोटर, पेस्टिसाईड, पेस्ट कंट्रोलसाठी काही आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. हे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यात सगळे आयुर्वेदिक, जैविक आणि नॅचरल अशा पद्धतीची आपली रेंज आहे. शेवटची रेंज आहे होम केअरची, त्याच्यामध्ये घरगुती वापरायचे काही प्रोडक्ट आहेत. होम केअरमध्ये जर गेलं तर आपण घरामध्ये जे रेग्युलर बेसमध्ये वापरतो मल्टीपर्पज क्लिनिंगसाठी असे 4-5 प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. बघा हे असे आपल्याकडे 5 प्रकारच्या नेटसर्फने रेंज बनवल्या आहेत आणि जवळपास 130 प्रोडक्ट आहेत.
मग एक एक प्रोडक्ट आपण नंतर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आपण खालचे सगळ्यात लास्टमध्ये जे ऑप्शन दिलं आहे इथं होम म्हणजे आपण होम पेजवरतीच आहोत. जर तुम्ही ऑर्डर केली काही प्रोडक्टची तर माय ऑर्डर दुसरा नंबरचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करू तर तुम्ही केलेली ऑर्डर या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही जर ऑर्डर केली असेल तरच दिसेल. आता वडगुले सरांची ऑर्डर दिसते इथं 1 2 3 4 5 6 7. आता यांच्या आत्तापर्यंतच्या 7 ऑर्डर दिसतात. मग त्यांनी किती रुपयाची ऑर्डर केली, किती तारखेला केली, त्यांचा रिसीट नंबर काय होता, हे सगळं आपल्याला पाहता येतं. म्हणजे प्रत्येक कस्टमर स्वतःची ऑर्डर कायमस्वरूपी आपल्या ॲपमधून सुद्धा पाहू शकतो. त्याच्यानंतर माय ऑटोशिप नावाचा एक ऑप्शन आहे. माय ऑटोशिप इथं नो ऑटोशिप क्रिएट, म्हणजे इथं कोणतीही ऑटोशिप दिसत नाही. ऑटोशिप कधी दिसते, जर तुम्ही माय ऑर्डरमध्ये घेतलेले जे प्रोडक्ट आहे तर इथं क्रिएट ऑटोशिप नावाचा ऑप्शन आहे, याच्यावर जर क्लिक केलं तर इथे विचारते आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्वर्ट ऑटोशिप, तुम्हाला ऑटोशिपमध्ये कन्वर्ट करायचं आहे का. हां, आता हे जुनं बिल आहे फायनान्शियल इयर मागचं, म्हणून ते ऑटोशिपमध्ये दिसत नाही. तर ते जर या फायनान्शियल इयरमध्ये असतं तर ते ऑटोशिपमध्ये माय ऑटोशिपमध्ये क्रिएट झालं असतं. दुसरं आहे, आपण जे प्रोडक्ट सिलेक्ट करतो ते माय कार्डमध्ये येतात. तुम्ही जे ऑर्डर बनवणार आहे, आता इथे एक 4-5 प्रोडक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहे, जॉईंट केअर ॲसिडिटीसाठी आहे, नंतर आपल्याकडं क्लिअर कप रेमेडी आहे, एक लिक्विड आहे व्हेपरायझर आणि एक हायड्रा बूस्टर कंडिशनर. ह्याची किती MRP आहे 1305. तुम्हाला किती डिस्काउंट भेटला, डिलिव्हरी चार्ज किती लागला आणि टोटल पेमेंट किती करायचं आहे हे आपल्याला दिसते. प्रोसीड टू पेमेंटमध्ये गेलं की ते विचारते ॲड्रेस कोणता आहे. आता हे हनुमंत वडगुले सरांचा ॲड्रेस आहे. त्यांना जर ह्याच ॲड्रेसवर हवा असेल तर डिलिव्हरी टू अबव ॲड्रेस करतील. जर ॲड्रेस चेंज करायचा असेल तर एडिट डिलिव्हरी ॲड्रेस. या ठिकाणी आपल्या रिलेटिव्हला पण आपण अगदी नावसुद्धा चेंज करून, मोबाईल नंबर चेंज करून पूर्ण एडिट करू शकतो. सुरुवातीला आपण सेम ॲड्रेसवर कसं मागवायचं पाहू. डिलिव्हरी टू अबव ॲड्रेस इथे विचारले सिटी आणि टाऊन हे टाकायचे राहिले तर ते काय येते, त्यांचा जो पिनकोड आहे त्याप्रमाणे जर सिलेक्ट केलं तर टाकळी भीमा शिरूर, फ्लॅट नंबर, यांचा ॲड्रेस टाकून देतो टाकळी भीमा. लँडमार्क ZP स्कूल. आता मी अपडेट ॲड्रेस केला आणि खाली ऑप्शन दिला डिलिव्हरी टू अबव ॲड्रेस. आपण चॉईस केलेले प्रोडक्ट आले. खाली शेवटचा ऑप्शन आहे शॉप नाव, पे नाव, त्याच्यावरती क्लिक केलं. CC एव्हेन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2 मिनटं थांबावं लागेल, बॅक करायचं नाही या ठिकाणी. आता इथं पेमेंट ऑप्शन दिलेले आहेत की तुम्हाला कसं पेमेंट करायचं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, तुमच्याकडे कोणतं वॉलेट असेल. पण सगळ्यात सोपं ऑप्शन आहे आपल्याकडे UPIचा. त्याच्यामध्ये आपण गेलो तर आपल्याकडं पे एनी हा एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये गुगल पे, फोनपे वापरू शकतो आपण. नसेल तर जनरेट QR कोड हा पण ऑप्शन आहे. जनरेट QR कोडचा ऑप्शन आपण पाहूया. याच्यावर क्लिक केलं की स्कॅनर येतो. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊ आपण याचा. ओके, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला इथून बाहेर पडायचं, फक्त बॅक करायचं नाही. आणि आपलं जे पेमेंट ऑप्शन आहे तुमच्याकडे जे रेग्युलर गुगल पे किंवा फोनपे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. तर आपण इथं पाहू एक्झाम्पलसाठी फोनपे. आपण जसं पेमेंट करतो स्कॅनरवर तसंच आपण सेम प्रोसेस करायची आणि स्कॅनर अपलोड करायचा आहे गॅलरीमधून. पेमेंट आलेलं आहे. मग हे पेमेंट आपण कोणत्याही मोबाईलमधून करू शकतो आणि पेमेंट कुणीही केलं तरी चालतं. फक्त पेमेंट त्या रजिस्टर लॉग इनमधून झालं की त्याच ॲड्रेसवरती आपले प्रोडक्ट येणार आहेत. आपल्याकडे 5 मिनटाचा वेळ असतो. खाली पाहू शकता एक्सपायरी टायमिंग स्कॅनरसाठी 5 मिनटानंतर, 5 मिनटानंतर हा स्कॅनर चालणार नाही. आणि इथं मग तुम्ही प्रोसीड टू पेमेंट करून तुमचं रेग्युलर सिस्टममध्ये पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यावरती 2 मिनटं थांबायचं आहे.
तुमच्याकडं पेमेंट झाल्यावरती याच ॲपमध्ये ज्याच्यातून तुम्ही पेमेंट केलं आहे, ज्या मोबाईलमध्ये ॲप आहे त्याच्यावरती तुम्हाला बिल झाल्याचा सक्सेसफुलचा एक स्क्रीनशॉट येतो, ज्याच्यामध्ये UTR नंबर वगैरे आलेला असतो. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं की माय ऑर्डरमध्ये तुम्हाला ती ऑर्डर जनरेट झालेली दिसते. आता इथं 6 ऑर्डर आहे जुन्या, पण नवीन ऑर्डर केली की तुम्हाला ती वरती येणार आहे. म्हणजे आपल्याला ऑर्डर ट्रॅक करण्याची पण या ठिकाणी सिस्टम आहे की तुम्ही हे प्रोडक्ट नक्की कुठं आहे, प्रोडक्टमध्ये ऑर्डर डिटेल काय काय ऑर्डर केली होती हे तुम्ही सगळं पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण थोडक्यात सांगितलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक सिस्टम आपण समजून सांगणार आहोत.